ॐ नमो भगवते नित्यानन्दाय। ॐ नमो भगवते नित्यानन्दाय। ॐ नमो भगवते नित्यानन्दाय। जीवन पयणांतू यात्रिकू हाव, मित्रुगी शत्रुगी जत्तालो तूव, जनांगेले मनांतू भरला पक्ष विपक्ष, द्यावाक नमगल्यारी दित्तालो रक्ष। जीवन पयणांतू यात्रिकू हाव, मित्रुगी शत्रुगी जत्तालो तूव, जनांगेले मनांतू भरला पक्ष विपक्ष, द्यावाक नमगल्यारी दित्तालो रक्ष। अंत्यकालांतू कोणै येनाची, अंत्यकालांतू कोणै येनाची, पळ्ळल्याल हातू कोणै धरनाची, पळ्ळल्याल हातू कोणै धरनाची, अंत्यक्यदनाई नवे आरंभ, अंत्यक्यदनाई नवे आरंभ। अंत्यकालांतू कोणै येनाची, अंत्यकालांतू कोणै येनाची, पळ्ळल्याल हातू कोणै धरनाची, पळ्ळल्याल हातू कोणै धरनाची, अंत्यक्यदनाई नवे आरंभ, अंत्यक्यदनाई नवे आरंभ। अंत्यारंभ 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 अंत्यारंभ। होची आमगेले चित्रनायकू मधुकर शणै। सक्कड तಕ್ಕ ಮೊಗಾನ ಮಧುಕರ್ ಮಾಮು ಮೊಣಪೈತಾತಿ ಸನ್ಪಣೆಂತೂ ತಗೆಲ್ ಆನು ಮಸ್ತ್ ದುರ್ಬಳ ಸನ ಏಕ ಹೋಟೆಲ್ ಚಲಾಯ್ತಲೋ ಮಧುಕರು ಸರ್ಕಾರಿ ಶಾಲೆ ಅಂತೂ ಸಿಕ್ತಾಲೋ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಜೀವನ ಸಮಯಾಂತೂಚಿ ತಗೆಲ್ अन्नान मेल्लल निमित्त ताणे अन्नाले होटेला जबाबदारी घेवका जल्ले आनु मस्त निष्ठावंत आणि सत्यवंत जावन आशिल्लो तागेले अन्नाल आशीर्वादा निमित्तची मधुकराक हॉटेला ब्यारू हात धरले। हॉटेल होड केल्लो आणि एक हॉटेल आशिल्लें मस्त हॉटेल केल्लो कोटी कोटी रुपये संपादन केल्लो। आत 6 महिने फुडें डॉक्टरान ताका कॅन्सर जाल्ला आनी चड दिवसू वांचना म्हूण सांगला। मधुकरान तागेले जीवना आधारारी एकी कादंबर बरयला तेची अंत्यारंभ अंत्यारंभ अंत्यारंभ।
ही वसुधाबाई आमगेलो मधुकर मम्माले परिचारकी. वसुधाबाईले विषय सांगू का म्हळ्यारी ती मधुकर शणैले कंपनींतू मस्त वर्ष काम केलेलं अस. मधुकर मम्माने तिका धुवे मणके जीवनांतू प्रीती दिलेले अस. ताजे बदल आत्ता ती दीस राती मधुकर मम्माले आरोग्य पडून घेवच्याक हे पंचतारा वृद्धाश्रमांत राबल्या. मस्त चांग बैल मनशी. तक्का आजी देशाचे प्रतिष्ठित सुज्ञानपीठ प्रशस्ती आयला. तक्का संदर्शन करूक मस्त जन पत्रिका करत आयल्यांती. जलारी मधुकर मामाक जिब्बेक पार्श्ववायू जल्ला निमित्त उल्लोचा जत्ताना केवल सन्नीकोर्नु मात्र उलयतास. त्या तागेले आत्ता परिस्थिती. ಕರ್ನಾಟಕचे ಪ್ರಖ್ಯಾತ ಉದ್ಯಮಿ ಮಧುಕರ್ ಶೆಣೈ ಮಮ್ಮಾಲೆ ಜೀವನಾಧಾರಿತ ಬರೆಯಲೆ ಅಂತ್ಯಾರಂಭ ಮಳೆಲೆ पुस्तकाक सुज्ञानपीठ प्रशस्ती मेळ्ळा. हे तांगेले जीवनाचे एकैक साहित्य कृती. मधुकर माम म्हणून मोगान जनान आपोचे मधुकर शೆಣೈ मामाका आत्ता 83 वर्ष. कॅन्सर पीडित तांनी हांतूळ धरला. पार्श्ववायू पीडित जावन तांकां उलोवचा जायना म्हणून कळत आयला. मधुकर शೆಣೈ मामाले जीवन आमकां कर्नाटकाक एक मादरी. हॅलो मॅडम. हॅलो. तुम्ही वसुधा? वय वय. तुम्ही? आय एम अरविंद गोस्वामी फ्रॉम दिल्ली. हांव वॉयस ऑफ रिपब्लीक पेपराचो करस्पॉन्डंट. वय 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 आयकला. मिस्टर मधुकर शೆಣೈक सुजलान पिठाची प्रशस्ती मेळ्ळ्या म्हणून आयकून भोव सर खुशी जाली. त्या देखून तांकां अभिनंदन पाठया म्हणून पत्र दरप्यान आयलो. सांगात आस तांचे एक ल्हान संदर्शनी घेवंक आसतलें. सॉरी सर, संदर्शन बिलकुल घेवचें जायना. इत्या म्हळ्यार पार्श्ववायू जावन तांणी निद्दलेल कडेन आसची. उल्लोचे समेत जायना तांकां. डॉक्टरान सांगला आनी ಸ್ವಲ್ಪ काळ मात्र आसची. हे साधारण 1 वीक्स मात्र आसच्या पुरो तांणी. जाल्यार तुमी भितर वचून अभिनंदन कोर येता. जाल्यार मस्त त्रास दिवं नाकाची. ओके, हांव तांकां जस्ट विश करून येता. जायत येयाची. नमस्ते मधुकर माम. तुमच्या ग्रेट सक्सेसा खातीर वॉयस ऑफ रिपब्लिकांत हांव अभिनंदन पाठोवंक आयला. हांव तुमचो चड वेळ घेना. भारताच्या परचे खातीर, तांतल्या तांतू युवा जनां खातीर, आय मीन यंगस्टर्सां खातीर कितें मायेत दिवंक आशेतात? तुमची परिस्थिती पळोवन दूख भोगता. एका कुशीन प्रशस्ती मेळिल्लो संतोष तर, आनी एका कुशीन उलोवंक जायना म्हणली दूख. तुमच्या विशयांत समग्र माहिती आटापचें एक लेखन तयार करूंक म्हज्या पत्रान म्हाका हांगासर धाडला. ह्या विशीं तुमी म्हाका कशी कुमक करियत? हांव लोकांक कसलें सांगू का म्हणस की ते पोरा हांव हे पेनड्रायवांत घालून दवरला. हांव तुमगे लागीं विनंती करची इतलेची, हे पेनड्रायव आतांची पळोवं नकात ती. हांव मेल मागीर नंतर ते पेनड्रायव
पळो का म्हणो मेगिले कळकळी विनंती. देव बरें करूं वसुधाबाई. देव बरें करो. तांकां उलोवंक जायना जाल्यारय तांकां मेळोवन तांकां समजोवन घेवंक अवकाश तुमी म्हाका करून दिल्ल्या खातीर तुमकां धन्यवाद. तुमकांय धन्यवाद. दिल्ली तकून मुद्दामून मधुकर मामा मेळच्या तुम्ही हांगा तकून आयलेची. बाय द बाय हाणे अजित रंगा म्हूण सांगून कर्नाटकाचे प्रसिद्ध पत्रकार तांणी. ग्लॅड टू मीट यू. हांव अरविंद गोस्वामी म्हणून दिल्ली तकून. तुमकां विशय कोणाक वचना सर. तुमगेलो आशिर्वाद केन्ना मिळेल एक आसूं का सर. प्लीज रिमेंबर मी. आय एम अजित रंगा फ्रॉम प्रज्ञा न्यूज. ओके. केन्नाय दिल्ली आयल्यार म्हाका मेळा. Definitely. थँक्यू. देव बरें. तुम्ही मुखार वचात मधुकर मामा मेळच्याक. नाही तूं यो मी गेला सिक्रेट कसं ना उलोवच्याक. ना ना मधुकर मामान सांगला तांकां मेळटाना विंगडान कोणी आसूनच जा म्हूण सांगून तुम्ही मुखार वचाचे. ओके. नमस्कार मधुकर मॉम. तुमकां मस्त वस्तू पळयतारच त्या विशीं आमी प्रकट केलेलें आसा. तूं आजवरान नवा खातीर कसलें काम केलें ना आनी आमगेले गांवचे म्हळ्यार ते आमकां संभ्रमय आसा. आमगे देशाचे अत्युन्नत प्रशस्ती जावन आसचे सुज्ञान पीठ प्रशस्ती तुमकां मेळ्ळा म्हणून आमकां बरें भारी संतोश आसा. त्या मात्र न्हय तुमी आमगेले गांवचे म्हळ्यार आमकां भरमय आसा. ह्या संदर्भारी तुमगेले इंटरव्यू करपा म्हण आमकां मन आसा जाल्यार तुमकां उलोवचें जायना. तुमगेले मनाक कसो आसा म्हणून आमकां हें कळना. हे पेन ड्रायव्ह तुम्ही आतां पळोवं कांती. हांव मेल्ल मागीर ते पळोवं का म्हणून मागीर विनंती. अजित सर तुमकां सांगिल्लें न्हू तांकां त्रास दिवं नाका म्हणून. तुम्ही भायर या प्लीज प्लीज. सौख्य जाता सौख्य जाता सौख्य जाता. काय जायना 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 काय जायना. आगर्भ श्रीमंत मधुकर शेणै आमगेल मोगाचो मधुकर मामू आजी आमकां पुरा सोडून परलोका गेल्याच. लास्ट 6 म्हयन्यांतू तांणी मस्त सफर केला. 5 म्हयने पुढे तांणी समजतना तांणी एक विल्ल बरयला. ते विल्ला कॉपी मेगेले आसा सरकारी ऑफिसान तूं रिजिस्ट्रय जाला. ते विल्लांत कसो आसा म्हणून म्हाका खंडीत कोतना. आतां ते हांव तुमगेले एद्राका ओपन करून वाजिता. डॉक्टरान म्हाका कॅन्सर जाला तेवे 4री स्टेज. चड दिवस वांचना म्हणून सांगिल कुडले हांव मेगिले समस्त स्थिर आस्ती चर आस्ती पुरा विकून ಒಟ್ಟು आयले 120 म्हणल्यार 120 crores रुपये ದುಡ್ಡು ಬ್ಯಾಂಕ್ ಅಂದವರ್ಲ. ಹತ್ಯಕ ವಿಲ್ಲ ಬಿ ಬರೆಯಲ್ಲ. ತಂತು ಕಂಚ ವೃದ್ಧಾಶ್ರಮಕ್ಕೆ अनाथाश्रमाक कितले कितले दिवका म्हणून लिस्ट बरोवन दवरला. मागीर दुवे मणके मागीर ओट्टू आसून आतां म्हाका दीस रातू पळोवंक घेता आसचे वसुधाबाईक बी 1 कोटी रुपये तिका दान दिला.
हे विल्ल सील करून आमगेले लायर लागी दिला. हे विल्लान कसा बरयला म्हणून वाजून सांगलाची. मधुकर मामाक बायल जेवो चेडो जेवो कोणेय नाची. हें तांगेले स्वयार्जीत. तज जावन आमी पेपराक घालेले तेन्ना कोणेय मुखार येनीची तांकां संबंद आसा म्हणून. हें तांणी बरयलें म्हणकेची मधुकर मामान कोणकोणाक कितेंतले पावो का म्हणून हांतू बरयला. वसुधाबाई कितें दिवं का, खंयची खंयची संस्थाक कितेंतले दुड्ड पावो का म्हणून. तांगेले पुरा अकावंटाक न्याय जावन पावयताची. निधन जालेले मधुकर मामाला आत्माक शांती मेळ म्हणून आमी सकाळी ते देवालय मागुया. सर्वांक नमस्कार. तुम्ही पुरा मेगेले जीवन चरित्रे आयकुचेक मस्त कातूर जावन आसंती. हांव जन्मा येतानाची मस्त दुर्बळ. मेगी ल्हान एक सान होटल दोन घेवन आशिल्लो. मस्त निश्ठावंतू सत्यावंतू. जाल्यार इता लागीं दुड्ड नातेल निमित्त म्हाका एक लायक स्कूला मेळोवचे बदलाक एक गव्हर्मेंट स्कूलाक मेळयलो. गव्हर्मेंट स्कूल म्हळ्यार तुमकां गोत आसा उचित जावन आसता. फ्री स्कूल म्हणून म्हाका थंय मेळयलो. विधी हांव विद्यार्थी जिवनांत आशिल्ले तेन्नाचे मेगेले अन्नाल प्राण काण घेतलो. अन्नाल होटला जबाबदारी मेगील वयर पडले. हांव विद्यार्थी जिवनाक तिलांजली दिवका पडले. देव होड मेगी ल्हान म्हाका एक निष्ठावंत व्यक्ती जावका म्हणून सत्य धर्म पुरा शिकयलो. अन्नाल आशिर्वादा निमित्त मेगेले होटल सान आशिल्ले व्हड होटल जाले. व्हड होटल जाले मागीर चेन ऑफ होटल जाले. मेगेले ब्रँडाचे रिसॉर्ट बी जाले. कोटी कोटी संपादन केलो. आतां म्हाका 82 प्रायारी डॉक्टरान सांगला म्हाका कॅन्सर आयला. श्वासकोसा कॅन्सर. तेव्हा 4वी स्टेज. चड दिवस वांचना आनीक 6 म्हयने मात्र मॅक्झिमम म्हळ्यार वांचू येता म्हण सांगला. एद्दोळता हांव संपादन केल्ले 120 कोटी रुपये 120 crores. आता कॅन्सर आयले निमित्त आनी वांचना म्हणून कळ्ळा निमित्त मेगेले सकड स्थिर आस्ती चर आस्ती सकड विकून दुड्ड बँकांत घाला. एक विल बरोवन दवरला. रिजिस्टर करून ताजी कॉपी आमगे लायराले दिला. समस्त आस्ती बी हांव समाजाक दिवन वता. इताक म्हळ्यार समाजाची म्हाका हे सकड दिल्लाले. आनी चड दिवस वांचना म्हण कोण हांव शिकिल्ल शाळा. हांव वाड्डयिल्ल होटल रिसॉर्ट चेन्स ऑफ होटल रेस्टॉरंट कई कई केला ते जाग पुरा. आनी मागीर जिवनांत आयिल्ले लोक प्रसंग जाला जाग सकड बी पळोवका म्हण आश जाला. त्या निमित्त एक बंद ते पुरा पळोवन हांव मागीर हे जिवनाक टाटा बाय बाय म्हणटा. ताजे खातीर हांव आतां प्रयाण सूर केला. मेगील वट्टू तुम्ही बी ते प्रयाणांत भागी जातात न्हय.
7:30. ಹೌದಾ? ಇಲ್ಲ, ನಾನು ಹೇಚಿ ಅವ ಸಿಕ್ಕಿಲೆ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಸ್ಕೂಲ್, ನಗರಸಭಾ ಹಿರಿಯ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆ, ಮಹದೇವಪೇಟೆ. ಹೇಚಿ ಅಮ್ಗಿಲೆ ಸ್ಕೂಲಾಚೆ खेळची प्रदेश आम्ही चेरडूमपुरा हंगा खेळचेसिले सो कॉल्ड क्रीडांगण. कबड्डी 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 नमस्कार. हो नमस्कार. तुमगे नाव? मेगेल नाव सिद्धण्ण. कितले वर्षाकून काम करता ते? हांव एक 50 वर्स लागून काम करता सर. हांव मधुकर म्हणू हेची स्कुलान सिक्किला हांव. आतां म्हाका 28 वर्स 82 इयर्स. म्हाका डॉक्टरान सांगलां ते आनी चड दिवस वांचना तुमकां कॅन्सर आयला. चड म्हणल्यार एक 6 म्हयने वांचेता म्हण सांगला. त्या निमित्त मेगेल स्कूल पूरा पळोवन वच्चा म्हण आयला. भितर वचेत वे? वचेत. ಹೇಗೆ? हें कसलें सर? नाही मेगेल प्रितीन दिता सर. तुमगेले बायल चेडवांक कसले पण आश आसला रे ते पुरा पुरशी ते म्हाका देवान सक्कड दिला. देव बरें करो. ದೇಶದ ಪ್ರಗತಿ ರೈತರ ಉದ್ಧಾರ ಯಾವುದನ್ನು ಅವಲಂಬಿಸಿದೆ ಎನ್ನುವುದಕ್ಕೆ ಒಬ್ಬೊಬ್ಬರು ಒಂದೊಂದು ರೀತಿಯ ಉತ್ತರ ನೀಡಬಹುದು. ವೈಜ್ಞಾನಿಕ ಬೆಳವಣಿಗೆಯೇ ನಿಜವಾದ ಪ್ರಗತಿ. ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಅಣೆಕಟ್ಟುಗಳ ನಿರ್ಮಾಣವೇ ಜನರ ಉದ್ಧಾರದ ದಾರಿ. ವಿದ್ಯುತ್ ಉತ್ಪಾದನೆಯೇ ಇವೆಲ್ಲಕ್ಕೂ ಮೂಲ ಪ್ರೇರಣೆ ಎಂದೆಲ್ಲ ಹೇಳಬಹುದು. ಆದರೆ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು ಹೇಳುತ್ತಿದ್ದ ಮಾತುಗಳತ್ತಲೂ ಸ್ವಲ್ಪ ಗಮನ ಹರಿಸಬೇಕು. ದೇಶದ ಪ್ರಗತಿ, ಜನರ ಉದ್ಧಾರ ಅತಿ ಮದ್ದಿ ಕೃಷಿಯನ್ನು ಅವಲಂಬಿಸಿದೆ ಎನ್ನುತ್ತಿದ್ದರು. हेची अव बस तशिल्ले जागो मेगी लागीं बसतालो अंडी म्हणून. तो आमगेल घरा बदीन आशिल्लो. ताका आवस बापूस पणयना. दुर्बळू ताका आनम ना म्हणून तागेले ममम पळोवंक येताली. जाल्यार अंडी भारी जोर. अंडीक तागेले मामान केन्नाय दुड्ड दिवचे आशिल्ले. म्हाका मात्र न्हय स्कुलात चेडवांक पुरा घेवसून दितालो. त्या निमित्त आमगे सक्कड स्कुला चेडवांक तोची बॉस. तो सांगील म्हणके सक्कड आयकूंक आशिल्ले. एक दिवस कसं जाल म्हणल्यार ಮಕ್ಕಳೇ, ಇವತ್ತಿನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಭಿನ್ನರಾಶಿಯ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಣ ಆಯ್ತಾ? ಭಿನ್ನರಾಶಿ ಅಂದರೆ ಏನು ಹೇಳಿ ನೋಡುವ? ಭಿನ್ನರಾಶಿ ಅಂದರೆ ಒಂದು ಪೂರ್ಣ ವಸ್ತುವಿನ ಸಮಭಾಗವನ್ನು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ನಾವೇನು ಹೇಳ್ತೀವಿ? ಭಿನ್ನರಾಶಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಈಗ ಒಂದು ಕೇಕ್ ಇದೆ ಅಂತ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ ನನ್ನ ಹತ್ರ. ಈಗ ಆ ಕೇಕನ್ನು ನಾನೀಗ ಅರ್ಧ ಭಾಗ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ. ಎಷ್ಟು ಭಾಗ ಮಾಡಿದ್ದೀನಿ ನಾನು? ಅರ್ಧ ಭಾಗ. ಆ ಅರ್ಧ ಭಾಗದಲ್ಲಿ ಒಂದು ಭಾಗವನ್ನು ನಾನು ಹಂಚಿದ್ದೀನಿ. ಒಂದು ಭಾಗ ಮಾತ್ರ ನನ್ನ ಹತ್ರ ಇದೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಎಷ್ಟಾಯ್ತು? ಅವ್ ಸಂಗಿಲೆ ಅಂಡಿ ಓಚಿ ಮಕ್ ಮಸ್ತು ಸದೈ ತ್ರಾಸ್ ದಿತ್ತಾಲೋ. ಒಂದು ಭಾಗವನ್ನು ನಾನು ಹಂಚಿದ್ದೀನಿ, ಒಂದು ಭಾಗ ಮಾತ್ರ ನನ್ನ ಹತ್ರ ಉಳಿದಿದೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಎಷ್ಟಾಯ್ತು? ಎರಡನೇ मधु आज आम्ही स्कूला चक्कर मारनो नया लगी स्विमिंग करू अच्छा. नखरे हांव येना. म्हगे ल्हान नाक कळ्ळा रे, म्हाका मारून सोडतलो. कसं बिजडो. केन्नाय तुका चॉकलेट बिस्कीट कोण घेवन दिवचे? हांव न्हय. हांव कितू गेला न्हू हुडगास दवरी. हांव म्हणल्यार वरी तूं आयकू का? तोंड गांड दंपून हांव चमकलाल कडेन यो. हांव म्हणल्यार वरी हांव भायर आसता, तूं यो. ए नक नखरे मधुकरा ಹಿಂಗೆ ಯೋರೆ ಯೋರೆ ಯೋ ಯೋರೆ. ये नदी मस्त दूर असणार रे. आम्ही किश वच्चे? आम्ही भाडे सायकलार वचारे. तसं झालं एक नवे स्पोर्ट्स सायकल घेऊया. जाय तू म्हणला री.
मजा झालं मजा झाला तू मंकड हा वय हांव मंकाड तू जळके हांव जळक्या मंकाड एक मिनिट तू मंकी ना वय गे त्या रूख चढ पड्या ना रे म्हाका रूख चडचें जायना ना तू रूख चढ काचीची नाक रे म्हाका रूख चडचें म्हळ्यार वय करता हांव हांगा उदकांत खेळटा राब कसत कळलं दायत दायत हांव रूख करचें हाडटा बस बस अंडी अंडी कहीं हस रे तू हांव हांगा रुखार चल रे तू खंय की निपूण बसला मग गोतोस खंय हस रे अंडी 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 खंय हस रे अंडी मग बोलतोस तू अंक की निपूण बसला काही असं रे अंडी 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 ते काही असं रे अंडी 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 काही असं रे ಅಣ್ಣ ಅಣ್ಣ ಅಗಸಣ್ಣ ಬಟ್ಟೆ ಒಗೆಯೋ ಅಗಸಣ್ಣ ಬಣ್ಣ ಬಣ್ಣ ಅಗಸಣ್ಣ ಎಲ್ಲಿ ಇದ್ದಿ ಅಗಸಣ್ಣ ಅಣ್ಣ 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 ಮಿಗಿಲ್ ಅಂಡಿಗೆ ಪಳೆಯಲ್ಲ ಅಣ್ಣ ಅಣ್ಣ ಮಿಗಿಲ್ ಫ್ರೆಂಡ್ ಅಂಡಿಗೆ ಪಳೆಯಲ್ಲ ಕೋನ್ ಅಂಡಿರೆ ಮಿಗಿಲ್ ಫ್ರೆಂಡ್ ತೋ ಮಿಗಿಲ್ ಉಟ್ಟಿ खेळतशील उदकांत मक्कांची अंडी गोतना कुंडी गोतना बस मार म्हाका मस्त काम आसा बस नारायण प्लीज ಮಿಗಿಲ್ अंडी सोडून दी अण्णा आम्ही ते खेळतशील खंय खेळटशिली ती ते शंकुआ लागी संको लागी वय ते कितले गुंडेस म्हणून गोतास गी गुंडी असो ते आता कसं करचें अण्णा ಮಿಗಿಲ್ फ्रेंड ते आशिल्लो अण्णा तावाडांनी तो मेळना तो मेल्लो म्हणून लेक गुंड असो ते आज ताय थंय चपकलेल्या जिवंत जावन वापस येनीची गोतास वा आता कसं करचें पळा तू कसली भिवू नका रोवू नका तुला घरा कोण आसाची ಮಿಗಿಲ್ ಆನಸ್ ताका आपण हाडी हांव हांगा राबता ओगी आपण हाडी बस बस अण्णा अण्णा कसं झालं पुता अंगियो रे अण्णा अंगियो कसं झालं ना आम्हाने अंडी ते नाईन्थला पोहोंचे गेलेला ना तू सकाळ स्कूलला चमकल रे नाही का कशी पावलं नाही अण्णा आम्हाने अंडी ते नाईन्थला तिमच्या गेलेला थंडी मिळतं ना अण्णा आव्हाने तर बाळा सायकल घेऊन थंय तेव्हा गेलेला मी नाईन्थला थंय तो तिमत म्हणलो हांव रुखार चढत म्हणलो तो मात मागीर देऊन हांव रुखार दुखून देऊन तो दिसता ना अण्णा तू सायकल दुड्ड दिलेलं कोण आहे ते चमकल कसाला तुम्ही आता कसं झालं सांगा आता काही असतो आता तो मिळतं ना मग सोदील मग काही मिळत यो यो सूर्य वच 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 मामा हंगा हागेल फ्रेंड अंडी म्हणून कोण तशी काही ना तागेल फ्रेंड अंडी कोण तशें हांगा न्हय मामा मागीर ओ थंय एक सांको दिसना तुमकां वय थंय त्या सांको विशय गोतास की तुमकां ना कसं झालं थंय एक बोर्ड घाला तुमी पळय न्ही बाय वय थंय एक व्हड गुंडी आसा थंय चमकलेले जायना आज थंय वांचून म्हाका येनीच मामा अयो देवा आता कसं करचे जायना तागेले मड थंय आसतले
आम्ही वचन शोधूया वचन बरं. म्हणून तुका इतली मोगारी पोसशिल्यावे हे धोड कर माझी कसन जाल रे देवा तुका अंडी ಮೈ ಹಕ್ಕುಪುರ ಕಾರಣ मेगेल पूत मद करूची तुम्ही तका मारनु काढायची मेगेन कसला अभ्यंतर ना नाही स्कूल आवत म्हणून चक्कर घालनु नाही तो जन खेळ बसल्याची नव्हे हाका कसं म्हणचे तुमगेल पुत्ताल या गती कारण होची आता तुम्ही कसन शिक्षा दिला री उणेची तुका कंचा काही उणी करनी मो आवे निमगिलेल्याशील पुरा तुक घेऊन दिला कितलो मोग कोरनु तुक वाडयला आवे अशी कशी झाली अना मार नका मी गेली चूक झाला ना आणि आविष्कार ना मार नका ती तुमगेल बुत्ताल कसली चुकी ना गेली चूक अशा पुरो आता ताक मार नका ती वचासी तुम्ही अंगला वचाती चूकी मेगेल नातवाली अशा पुरो होची स्कूला चक्कर घालून ताक घेऊन गेला अशा काही पुरा सांगू जायना होची नाकनातील बुद्धेशिली अक्का मेगेल नातवाक सिगरेट तंतशिलो बीडी तंतशिली केन्नाय पिऊन येतशिलो नशिबा बरं येईल काय केन्नाय चुकना कोणही कसले करू साथ दिना आगेली बुद्धी काय समना मधु जल्लल जल्ल बेजार करू नका जेव आमगेल ग्राचार सहम नतला रे कोण कसन करू जत्ता बेजार करू नका जेव आवसनातील चेरडू म्हणू हाव तुका आवसू बापूस जावनू होड केलं एक संत मधु आम्ही कितले दुर्बळ अशा पुरो जलारी मर्यादे उणी नतला म्हणके आम्ही जीवन केलं आता या घटने आमगेल जीवनाक एक काळी चुक्की बेजार करू नका तू जेव
हांव कसं करचें सक्कट जेवण म्हाका खुनी हत्यार म्हूण सांगतात पुलिसांची म्हगेल घरला येतात म्हाका हाता बंदी घाल न्हू जैला व्हरतात मागीर म्हाका कोर्टान तो मरणदंड दितात मागीर पाशेक घाल न्हू म्हगेल जीव काडतात आतां कसं करचें हांव वंडीक मारून काडलो आनी नाल्मारी मुक्काल केल्लो अन्नाक म्हाका केंच्याक उणी करनी दयशील पुरो दिल्लो आज ते मारनी हांव अन्नाक तेगेल मर्याद पुरो काडले आज म्हाका अन्नान मस्त मारलो आनी वंचित कसं प्रयोजन हा हेच समनिर्धारू ए पिशा कित्याक रे तुव कडपास घालो बासरला अंत तुगेल कसल रे चूकी पण तुम्ही दोग्गवी उदकांत आशिल्ले ती अंडी सांगलो तू रूख चढ म्हणलो तू सांगलो ना 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 हांव उदकांत आसता म्हणलो जाल्यार अंडी सोणी तो कसल केलो तू रूख चडकाचेची म्हणून रूख चडयलो ताजे बदलाक अंडी आयकूंक गे न्हू तो रूख चढलालो तू उदकांत आशिल्लो म्हणला रे कोण मरता आशिल्ले तू न्हय वे त्या निमित्त अंत तुगेल कसले चूकिना रे हाका विधी बरह म्हणटा ती अंत तुगेल कसले चूकिना रे हे पुरा देवाल खेळू देवाल खेळू देवाल खेळू हे हंतु मिगेल कसने चूकिना हे पुरा देवाल खेळू आवनी ಮೂರು ವಚನ अवंता आणि हांव मरणाक भिना मरणाचे भय भीतीक अंती घालता एक नवे जीवन आरंभ करता आमगे जीवन पयणांतो कंचे विशयांतो यश मेळका म्हळ्यार रे आमगेले एक भावनेक आमी अंत्य घालका ते अंत्य कंचे म्हळ्यार रे मरणा विशयांत आशिल्ले भयाक अंत्य घालका मरणा भयाक आमी अंत्य घालतात की आमगे जीवनांतो खंयचे विशयांतो यश पावयेत तेचे आमगे जीवनाचे प्रथम अंत्य जावका सांग का मामा हाँ फास्ट चलता साथ थोड़े ऊन जल्ला वही 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 सुब्रमम मिगल पाळ जलवा हाँ आइलो आइलो हल्ले गया मामा मामा एक चूर हंग्या कसन जल्ले नाही मामा हांव तुमकां खाली पोळे मात्र सांगिल्ले तुमी ताजे वेळार लोणींग आनी दिला मू ताजे दूड हांव दिना कसन मामा लोणी गल्लारी हड्ड गट्टी जतके तशी सांगले हांव तुमगेला चड दुड्ड घेतले वे तुमी कांय चिंती कर नाकाची गम्मत कोन पावलो कायाची खुशयेन कायाची तुमगेल खुशी मेगेल खुशी तुमक एक 2 तेंब लोणी गल्लारी हांव काही दुर्बळ जायना खुशीन खायाची जायत मामा जायत आनी ಸ್ವಲ್ಪ असला हंड गेला सुब्रमम एक सಣ್ಣ ಚೂಕಿ ಜಲ್ ಸುಬ್ರಹ್ಮಣ್ಯಂ कसन जल माराया ते तुगेल होटलान तू पूरा मने काण खाल्ला सम तुक दुड्ಡು दिवे म्हण चिल्ला हात घालना री दुड्ಡು ना ते कसं जल्ली म्हणला री दुड्ಡು दवरली शर्ट घरांत बाकी जल्ला हांव येतान विंगडे शर्ट घालले कितलड शिकनो अयो त्या काय अड्डी ना बा तू काय नवोवे आमगेला मनुष्य न्हू तू मुखावेल पण तन दिवन सोडी काय अड्डी ना तशें म्हणू हांव लॅक बरोवन घेवन उड घासनी देवरची क्रम ना तुवा उड घास कोण म्हाका दिव का जायत ना माय देवाचा मनुष्य सुब्रह्मण्यम अयो अड्डी ना मनुष्य येतावा जाय
अना तू कितले काम करता ना हें रांदपा काम म्हाका शिकोवन दिला रे हांव रांदपा काम करता मागीर तूं भायरचें काम पळोवन घे वेळ नक्क चेरडा तूं चांग कोन शीक मेगेले गोळची प्राय हांव काम करता तुगेले शिकची प्राय तूं चांग कोन शीक त्यापुरासो तूं आतां शिकून मुखारी कसन जावका म्हूण लेखला ना ना हांव तावळी डिसायड केला ना म्हाका गव्हर्मेंट कामय नाका प्रायवेट कामय नाका हांव तुमगेले हॉटेल मुखार चलोवन सुरू वता म्हाका येंच हॉटेल मस्त व्हड करता म्हूण आश आसा ना तेदन मस्त जाणा काम दिवेत हांव तांत मेळची खुश म्हाका खंयच्यान मेळना ना जायत ना तशी करी जायत वे सुब्राया सुब्राया ओ धणी नमस्कार ये या बस या सुब्राया सकाळी हांगा येवन कॉफी पिवन वचगलेलो ना वय तुम्ही कॉफी पिल्लीची दुड्ड वरेन दिल्ल्याची अरे साहेबा दुड्ड दिनी जाल्यार तुमी निमगे तलजान विशय तो न्हय साहेबा हांव सकाळी घारतान भायर सरलो आनी सुमार कडेन वचून आयलो म्हजे वटेन एक बॅग आशिल्लें तें खंय विसरला म्हणून म्हाका कळतना हांगा जावो सोडल्या कितें बॅग धणी एक गिराकीन सकाळी खुर्चीर एक चील आशिल्लें म्हूण म्हणलें पळया ह्याच वेळ तुमगेले बॅग वय वय रे सुब्राया हांची अरे तू कशें थँक्स सांगचे गोतना म्हाका विशय कसले की म्हळ्यार सुब्राया हांवें म्हगेल्या दलालीक 5 लाख रुपये दिवचे आशिल्ले ते दुड्ड हांवें ह्या बॅगान दवरलेले 5 लाख सकाळी मस्त कडेन भोंवन आयलो खंय दवरलो म्हणून विसरलो पासे कडेन वचून सोदून आयलो खंय मेळ्ळी आनी हांव बॅगाचे आश सोडलेली सुद्दां अखेर एक लास्ट चान्स म्हणून तूं लागायलो आनी पळय देवा दयेन तुगेलाक मेळ्ळें म्हाका ते सो तुगेलो वेव्हार कशें चलता सांगा धणी तुमगेला पट्टी सांगना यारू चांग चलता सर कंडाबट्टी जिवन येता सची म्हाका आजी दिसता ह्या हॉटेल आमकां सांज येता स म्हणून अरे तू ह्या सान्न हॉटेलान तूं हात पांय इत्या धाडयता एक व्हड हॉटेल इत्या सूर करूनच तूं व्हड हॉटेल म्हळ्यार व्हड जागो जावका न्हय ताका मस्त एडवान्स दिवका मस्त बाडी दिवका खर्चांनी मस्त आसता नाका दिसता धनी इतले दुड्ड आमगे लागीं खंय तुकून येवका हे पळय हांगाची LIC बिल्डिंगा बगलेक म्हगेलें एक व्हड बिल्डींग आसा सुमार काळ दवर ते हांवें खाली दवरल्या आनी आतां तुगेले प्रामाणिकतेक त्या बिल्डींग तुका दिवंका म्हणून मन दिल्या म्हाका देवान कळ्ळें वय आतां तूं थंय हॉटेल सूर करी मुखार पळया रेंट एडवान्स ताजें आलोचन करूं नाका नाका धणी नाका म्हाका कसं की भंय करता आसा नाका धणी अरे तूं व्यापार तरी सूर कर सायबा पळय हांव गांवांत तूं खंयी वचूगल तर के कडेरीकय हांव कॉफी दोसा आनी घेवच्याक तुगेले हॉटेला येत की ना अरे इतले चंद जाता हांगा सगळे म्हजे म्हणके कितली जाणय येतात की ना हांगा पण एक 6 म्हयन्या नंतर तूंच डिसायड करी कितले रेंट दिवचे म्हणून आनी एडवान्सा बद्दल तरी याचेन कोर नाकाच अरे सुब्राया आलोचन कसले करता अरे हांव सूर करतना 50 वर्स मागशी कशें आशिल्लो हांव आनी आतां पळय खंयचे खंय पावला वय की ना म्हाका कसं की नाका दिसता मामा अना तशें म्हणून ना तांणी तुमगेले प्रामाणिकते पळोवन तुमकां एक बिल्डींग दिता म्हूण सांगला ना तांगेले आशिर्वाद म्हूण लेखून घेयाचे ना तेग हॉटेल पळोवचें दायनी जाल्यार हांव स्कुलांत कोण येवन पळयता ना हॉटेला चिंते कोर नाका ना सकाळचे तुमी पळयाचे ना पळय तुगेलो चल्लो सुद्दां तुका सपोर्ट दितास वय की नाही अरे कांय भिवू नाका तागेलो सपोर्ट मात्र न्हय हांवें तुजे फाटी मागशी आसच नाका म्हणू नाका जायत धणी तुम्ही सकाळान इतले सहकार दितना हांव नाका म्हणून जायना जायत धणी आशिर्वाद करात गॉड ब्लेस यू बरें जावं बरें जावं जीवनांत तुमकां शांती मेळका म्हणसला रे तुमी केदनाय सत्यवंत जावन आसका कोणाले मन दुखोवचें नज तट वट अन्याय मोसू तशें भावन आसल्यार ताका अंत्यक घालका तुमी हे तुमगे जीवनाचे
दोन्ही अंते जावन आसका. आवय व्हड जालो, आमगेल हॉटेल उद्यम बी व्हड जाता गेले. आमगेल दणेल उडगासाना ब हाक्याक नांव दवरलो SS इंटरनॅशनल. ಅಣ್ಣ ಹೇಗೆ ಸರ್ ಹತ್ತೊಂದು ಪೂರ ಫೈಲ್ खंय वता ना कामात CS नवे तागेला वत्तस आमगेल हॉटेलाचे GST रजिस्ट्रेशन कोरका नवे वचून येता. आमकां GST आसवा, आमकां तितले टर्नओवर आसवा. पळ मधुकरा, आमगेल हॉटेल सुरू जावन 1 वर्स जालें. दीस वता वता आमगेल हॉटेलाचे व्यार चड जाता. ह्या म्हयन्यांत 5 लक्ष व्यार आत्तां जाल्ले. आलोचन करी 1 वर्साक 60 लक्ष जाल्ले. 60 लक्ष म्हळ्यार आमी GST बरोवका नवे. त्या निमित्त हांव GST रजिस्ट्रेशन करूं वतास. तें आसना तूचे समाजच्या पोरो मात्र कितले जण अर्धाक अर्ध टॅक्स भरनाताय. रामाल्याक कृष्णाल्याक म्हणून दवरतात. कोण निमगो हो सोडो. आमगेल हॉटेला व्यार कितलेच म्हणून आमकां गोतच नवे. त्या निमित्त आमी GST बरोवका जाता. पळ मधू, आमी केदनाय रेस्पॉन्सिबल सिटीजन जावन आसुका. सरकाराक मोस करूं नज. खंयचे टॅक्स आसल्यार आमी भरका. ते इनकम टॅक्स आसच्या पुरो, प्रॉपर्टी टॅक्स आसच्या पुरो, GST आसच्या पुरो आमी ते भरका. सरकाराक आमी केदनाकय मोस करचे नज. आमी केदन प्रामाणीक जावन आसता पळय तेदन आमकां कसलीय चिंत आसना. नेम्मदी जावन निश्चिंत जावन आमी न्हिद्द येत रावना. पळ मधू, दुसऱ्या विचार आमकां नाका. आमी केदनाकय न्याय जावन आसुका. सरकाराक प्रामाणीक जावन टॅक्स भरया. मागीर नंतर हे हॉटेल तुवो पळोवन घेता म्हणटा आसा. तेज्या निमती तूं म्हाका एक प्रमाण कोरका. खंयचे कारणाक सरकारा मोस करना म्हणून म्हाका प्रमाण करी. दायतना हांव सरकाराक खंयचेय कारणाक मोस वंचने करना म्हणून प्रमाण दिता. ಅಣ್ಣ ಹಂಗಿತ್ತ ಬಸ್ಲ ಅಣ್ಣ ಹೋಟ್ಲ ಐತೆ ಏನ म्हाका थोडे हृदय दुखतास ಮತ್ತೆ गुंतास. ते काय ना अण्णा ते गॅस्ट्रिक असचे पोराना. ना गॅस्ट्रिक जेवतास जाल्यार हांव कसो खाय न्ही. जोर दुखतास. तूं हॉटेला वस, हांव रेस्ट घेता. हांव ते हॉटेल आनी काही होड करूक मस्त वावंट काडटा आसतनाचे अन्नाक हार्ट अटॅक येवन तो सरलो. तर नांवांनी शिकता आशिल्लो. मेगील वयरी संपूर्ण जबाबदारी पडले. दीस रात्र घडलो. हॉटेल होड केल्लो. कलियुगांत तो देव प्रत्यक्ष जायना. मनुष्य रुपार येतके तेसी दणी आमगे जीवनांत तो देवाल रुपार आयलो. धणी श्रीनिवास शानबाग हॉटेल होड जावचेक तागेल सहाय हांव विसरूं ना. तो मात्र न्ही, हॉटेलाक जावपा जालाले आर्थीक सहाय मस्त जन दिल्लेलें आसा. तांकां पुराव जन्म पर्यंत विसरूं ना. दीस मेगेल हॉटेल होड जाता आयले. एक दीस ನಮಸ್ಕಾರ. ನೀವೇನಾ ಹೋಟೆಲ್ ಮಾಲೀಕರು? ಹೌದು ಸರ್. ನಾವು ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಆಫೀಸಿಂದ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಸರ್, ನಾನು ತುಂಬ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಸರ್. ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಕಟ್ಟಬೇಕಾದ ಟ್ಯಾಕ್ಸನ್ನೆಲ್ಲ ನಿಯತ್ತಾಗಿ ಕಟ್ಟಿದ್ದೇನೆ ಸರ್. ಸರ್, ಇವಾಗ ನಮ್ಮ ತಂದೆ ಇಲ್ಲ ಸರ್. ಅವ್ರು ಸಾಯೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ನಾನು ಅವರಿಗೆ ಪ್ರಾಮಿಸ್ ಮಾಡಿದ್ದೆ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮೋಸ ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಅಂತ.
ಬೇಕಾದರೆ ನಮ್ಮ CA ಕಾಮತ್ ಆ್ಯಂಡ್ ಕಾಮತ್ ಅವರನ್ನು ಕೇಳಿ ನೋಡಿ ಸರ್. ಎಲ್ಲ ಟ್ಯಾಕ್ಸನ್ನು ಅಡ್ವಾನ್ಸ್ ಆಗಿ ಕಟ್ತೇವೆ ಸರ್ ನಾವು. ಮಿಸ್ಟರ್ ಮಧುಕರ್, ಮೊದಲು ನಾವು ಹೇಳೋದನ್ನು ಕೇಳಿ. ನೋಡಿ ಮಹಾಜನಗಳೇ, ಯಾರೇ ಆಗಲಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ತೆರಿಗೆ ವಂಚನೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಅವರಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಖಂಡಿತ ಆಗುತ್ತೆ. ಸರ್ ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದೀರಾ ಸರ್? ನಾವು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ವಂಚನೆ ಮಾಡಿಲ್ಲ ಸರ್. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಅದೇ ಸ್ವಭಾವವನ್ನು ಮುಂದುವರಿಸಿದರೆ ಅವರಿಗೆ ಜೈಲು ಶಿಕ್ಷೆನೂ ಆಗೋದು ಖಂಡಿತ. ಯಾವ ರೀತಿ ತೆರಿಗೆ ವಂಚನೆ ಮಾಡಿದವನಿಗೆ ನಾವು ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡ್ತೇವೋ ಅದೇ ರೀತಿ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ತೆರಿಗೆ ಕಟ್ಟಿದವನಿಗೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸನ್ಮಾನ ಕೂಡ ಮಾಡ್ತೇವೆ. ಈ ಹೋಟೆಲ್ ಮಾಲೀಕರಾದ ಮಧುಕರ್ ಶೆಣೈ ಅವರು ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ತೆರಿಗೆ ಕಟ್ಟಿದ್ರಿಂದ ನಾವು ಇವತ್ತು ಅವರಿಗೆ ಸನ್ಮಾನ ಇಟ್ಟುಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. आम्ही सरकाराचे अविभाज्य अंग. सरकार म्हणल्यार कोण? सरकार म्हणल्यार आम्हीच. त्या निमित्त आम्ही सरकाराक द्रोह करचे, टॅक्स अवॉइड करचे, वंचन करचे तेचे मनोभावन असल्यार ताका आमी अंत्य करता. तेची आमगे जीवनाचे तिन्ही अंत्य. सॉरी कसं नाही आहे? आय एम सो सॉरी. पळले नी कसं सॉरी गो? आय एम सो सॉरी. मिगल शर्ट पुरा गलीज झालाय. हांव ह्या हॉटेला CEO. नाही हांव पळय, इट वॉज एन एक्सिडेंट. हांव जाय म्हूण कर न्ही. हांव ते घुंवचे कर आनी तुमी येवचे कर ते समजले. हांव जाय म्हूण कर न्ही. आता जस्ट मीटिंग फिनिश करून आता येता आशिल्लो. घरा वतन जाल्लें. पण कसं नाही आहे? कसं केलं तुवें? सॉरी मिगल शर्ट पुरा गलीज झालाय. कसं हांव हे लायकोनू उंबोळनू सुकोनू इस्त्री कोण हाडटा ते मिगल जबाबदारी हांव करता. आनी म्हाका एक विशय निमगुचे आशिल्ले. तुमी CEO नवे. हांव एक्चुली MBA ग्रॅज्युएट हॉटेल मॅनेजमेंटान. ओके. म्हाका हांगा ह्या हॉटेलान तूं काम मेळयत की? काम ओके ट्राय करूया. पळय तूं रेझ्यूम पेटय मागीर पळय. सुकोनू इस्त्री कोण हाडटा ते मिगल जबाबदारी हांव कोण हाडटा. तुमी या घ्या. हाय हां इतले वेळारी हांव ह्या समाची कोण हाडटा. ओके इतले सेम टाइम पक्का 11 o'clock. वय 1 ಗಂಟೆ आवस्ता. ओके. इक्र घंटे यामन सांगला. इक्र घंटे इतले वेळ कोरने उचवे. आप 1 घंटे को बाय सरलेली. 1 घंटे हंगे होको जाले. 1 घंटे बाहेर सरच नाही. पण ट्रॅफिक गोतच ना. कितलं ट्रॅफिक म्हणले. 1 घंटे हंगे होको जाले रे. 1 घंटे बाहेर सरच नाही नव्हतो. अयो त्या पुरे सोडा ती मिस्टर CEO मधुकर. आता तुमकस की हल्ला कसा नाला ये पूरे कितलं चंदको निर्मागालनु उंबोळनु सुक्कोनु इस्त्री कोरनु नवे शर्ट म्हणके हल्ला. थँक यू. मिगल दुपट्टा. ओ दुपट्टा. थँक यू सो मच. जीवन म्हणजे
रब्बील उद्दा जावचे नाचे होता आसले नहीं जावका तशी मेगील जीवन पडचेची नहीं जाले होटल उद्यम मेगील हात धरले तंतु कोट्यांतर रुपये संपादने भी केलो हांव लेखनासी वैजयंती मेगील हात धरली मेगीले जीवनांतू नई मनकेची मुखार 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 वेल्ली मेगील जीवन सार्थक जाल्लें म्हणोव लेखलो पळगो वैजू आता आमगेल हॉटेल लायक ब्रँड जाता आसा मस्त जन फ्रँचायजी दिया म्हण निमगीत आसाची कसन करका म्हणू कळतना हंतू दुड्डू करचे पश्चात आम्ही मस्त जणाक काम दितात नवे त्या तृप्ती मुखारी आणि कसं अस म्हणता फ्रँचायसी म्हणल्यार रे आमगेल्या ब्रँडा नांवा रे दुसऱ्यांनी चलोवचें थंय आमकां तांगेले वयर कंट्रोल आसना आमगेलें हॉटेल जाल्यार रे आमकां ताजे वयर कंट्रोल आसता आनी आमी सुपरवायज करूं येता तेंच आमी एक पद्दत फ्रँचायसी दिली मागीर रे तांगेले वयर आमगेले खंयचेय कंट्रोल आसना तेदना खाण जेवण रुची सुची आनी गुणमट्ट ह्या विशयांत तांणी आद्यते दिता की ना म्हणून आमकां कसनय कळना या विशयांतू तुम्ही कसने चिंत करका म्हूण ना म्हणटा तुमकांय गोतच नवे हांव MBA शिकला हॉटेल मॅनेजमेंटांतू आमी फ्रँचायसी दितानाची आमगेल अग्रिमेंटांतू एक क्लॉज घालया ताजे प्रकार आमगेले हॉटेला दोकोनू एकलो सुपरवायझर सुची रुची पळोवन घेवचेक तुमगेल हॉटेलाक येतलो विचार करचे कसने ना खंडीत करया हांव तुमगेल वट केदनय आसता मधुकर ओ संदीप बाब यो यो बैसर मस्त दिसल तू पळयनाशी कशें आस तूं हांव लायक रे तू कशें आसा हांव सुपर पळयला दिसता हां म्हण म्हणके कशें आस तुगेलो तो बिजनेस मुगेल एअरलायन्स रियल एस्टेट बिजनेस पुरो लायकस तुका पडल्यार मस्त खुशी जाता रे तुगेल हॉटेल कितलें मुखार हाडला तूं हांवें आयकलां तूं हॉटेलाचे फ्रँचायज सक्कड कडेन दिता म्हूण हे पुरो तुज्या अन्नाले आशिर्वाद रे कितलो प्रामाणीक मनीस तो खंडीत रे मिगे ल्हान देवता मनुष्य कोणेय ताका सहाय केलें रे तांगेलो उडगास काडता आशिल्लो पळय दणीन मिगे अन्नाक हॉटेल करचे खातीर जाग दिले तेन्ना आमकां मस्त दुडवाचें अगत्य आशिल्लें त्या वेळार तूं मिगे अन्नाक 5 लाख दिवन सहाय केला तें मात्र मिगे ल्हान केन्नाय विसरनी ते कसले व्हडले विशय साहेबा हांव वड्डीक दिले दुड्ड ते तुगे ल्हान 1 वर्सा भितर दिल्लें दुड्ड वड्डी समेत वापस केला जाल्यार बी ते कसनय गॅरंटी नाशी एग्रीमेंट प्रॉमिसरी नोट कसनय नाशी तुवें दुड्ड दिल्लो पळय ते व्हड विशय रे सायबा हांव दुड्ड दिलां म्हणके बट प्रामाणीक जावन तूं 1 वर्सा भितर पाटी दिला न्हय ते व्हडले विशय न्हय आतां हांव आयिल्ले विशय काले म्हळ्यार तुगेले कडेन एक सहाय घेवंक म्हणून कसन संदीप बाब खुशाल करतवे तुका सहाय करतितलो व्हड मनुष्य जाल्ला हांव तूं खंयचेय विशयां तूं मिगे लेगीत रिक्वेस्ट करचे ना डिमांड करका रे तूं मिगे ल्हानाले दोस्त रे पळय मिगे ल्हान हिंदू आनी तूं क्रिश्चन जाल्यार आमगेले मध्य केन्नाय भेदभाव येनी ताका मानवता म्हणटात रे आमगेल्या देशांत जाती आसची बरी वोटा खातीर रे आतां सीदा विशय येता रे तुगेल सदाशिव नगराल हॉटेल फ्रँचायसी तूं म्हाका दिवका म्हूण रिक्वेस्ट करूंक येयला रे तितले वे डन डन म्हळ्यार जायनी दीस इज बिजनेस रे फ्रँचायजी डिपॉझिटाक कितले दिवका म्हूण तूं सांग तुगेले कसन डेपॉझिट घेवचे रे तुका मना कितले दिवका म्हूण आसा पळय तितले दी त्या पुरोसो तूं इतलो पुरो व्यवहार करतास न्हय तूं कोणे बाद दी न्ही न्हय वे कोणे मोस कर न्ही वे दॅट इज ऑल पार्ट ऑफ द गेम रे एकच एक व्हड प्रॉब्लम आसा एका मनशाक 2 वर्सां पयलें हांवें 50 लाख रुपया रीण दिलें रे 2 म्हयन्याक वाड दिलेलो आतां वाडिना दुडिना मुगेल दुडी जाल्यार काले पुणे अर्थ नातलो बरें उलयता म्हाका आतां थोडे दिसान रातीक न्हीद पडना रे इपरा मस्त टेंशन रे म्हाका म्हजी व्हडली मिस्टेक काले कोत्ता हांवें दिल्लें ताका लोना खातीर हांव प्रॉमिसरी नोट घेवना म्हजें व्हडलें सूख कालें म्हळ्यार हांवें दिलेले 50 लाख रिणा खातीर
हांव प्रॉमिसरी नोट घेवन रे हांवें गड्डले दूड पडटले अर्दे घाला रे आतां फायनान्शियल बर्डन उणें करचें म्हूण तुगेले कडेन फ्रँचायझी निमगिता रे प्लीज रिक्वेस्ट रे डोंट वरी सक्कड देव पळोवन घेता. ಎಚ್ಚರ ಎಚ್ಚರ ಎಚ್ಚರ, ದೇಶಾದ್ಯಂತ ಕರೋನಾ ವೈರಾಣು ಹಬ್ಬುತ್ತಿದೆ. ಎಚ್ಚರ, ಕರೋನಾದಿಂದ ಕೋವಿಡ್ ಮಾರಣಾಂತಿಕ ವ್ಯಾಧಿಗೆ ಬಲಿಯಾಗಬಹುದು. ದಯವಿಟ್ಟು ಮುಖಕ್ಕೆ ಮಾಸ್ಕ್ ಅನ್ನು ಧರಿಸಿ ಓಡಾಡಿ, ಗುಂಪು ಗುಂಪಾಗಿ ಸೇರಬೇಡಿ, ಆಗಾಗ ಕೈ ತೊಳೆಯುತ್ತಿರಿ, ಬಿಸಿ ನೀರನ್ನೇ ಕುಡಿಯಿರಿ, ಸರ್ಕಾರದ ಎಲ್ಲಾ ಎಚ್ಚರಿಕೆ ಕ್ರಮಗಳನ್ನು ಪರಿಪಾಲಿಸಿ. ಎಚ್ಚರ ಎಚ್ಚರ ಎಚ್ಚರ, ಕರೋನಾ ಬಂದಿದೆ. ಎಚ್ಚರ. सनपणांतूची मरण बयाक हवं अंत्य सांगेल होय जल्लारी. अनिरीक्षित प्रसंग जीवनांत आयला री, कसल करचें म्हणून म्हाका गोत नासलें. मगेल मोगाची बायल वैजयंतीक करोना निमित्त कोविड येता म्हणून खंडीत हांव लेखनी आशिल्लो. वैजयंती, 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 वैजयंती. खंय गेल्ली तू वैजयंती, तू नाशी मक्कना मनशांती. खंय गेल्ली तू वैजयंती, तू नाशी मक्कना मनशांती. दोळे सोडल्यारी तू वची, दोळे धंपल्यारी तू वची, दोळे सोडल्यारी तू वची, दोळे धंपल्यारी तू वची. दिल्ला इत्याक द्याव मक्का हे भ्रांती. खंय गेल्ली तू वैजयंती, तू नाशी मक्कना मनशांती. उदकांत तू दिसता तुगेले बिंब, खंय पळयल्यारी तुगेले प्रतिबिंब. उदकांत तू दिसता तुगेले बिंब, खंय पळयल्यारी तुगेले प्रतिबिंब. जवकावे मक्का हे संकट, हृदयान तू पुरा तिगेले रंपट. जवकावे मक्का हे संकट, हृदयान तू पुरा तिगेले रंपट. मनाक धीरे शांती ओ वेंकट.
खैंगेल्ली तू वैजयंती तू नाशी मक्कना मन शांती. जीवन म्हणणारे गणित नाही. A+B² = A² + 2AB + B² म्हणके चलना. आम्ही जीवन आणतो कसं लेखलारी ते पुरा जाता म्हणून खंडित मनात लेखू नकांती. त्यानिमित्त तुम्ही चार्री अंती कसर म्हणारी जीवन गणित नाही. आम्ही लेखिले कंचे जायना म्हणूची लेखाशिवाय गणिता म्हणके चलता म्हणचे मनोभावनेक अंत्य सांका ते आमगेले जीवनाचे चार्री अंती जावका. ఒక్క వైజయంతికి విసర్చాక సాధ్యనా ती नतील जीवन शून्य झाला. मिगेल 2 हात मोडलं म्हणके झाला आणि गोळ्ळाल पुरो हे सक्कड समाजात अनुकरणू हांव हिमालय वचून संन्यासी जाता. संन्यासी जावचेक आनी काही मस्त कालच रे. पण जीवन म्हणजे गणित नाही. आमगे जीवन म्हळ्यारी रैल प्रयाण म्हणके. रैल ಅಂತೂ मस्त जन चढतांती तांगेर स्टेशन आयल कुडले देवन वता आसतांती. तशीची वैजयंती तुगे जीवन प्रयाणांत आयली. तिगेल कंचकी निल्दाण मेळ्ळे ती चोण चमकली. आमकां एक मार्ग म्हळ्यारी सक्कड विसरका. रैल प्रयाण म्हणके प्रयाण मुखार सुता आसका. विवेकानंदान सांगेल उडगास असवे Awake! Awake! Arise! Arise! Stop not till you reach the goal! कोण रे तू? हे कसं केलं रे? इतक्या तक मारून काढलाय? मधुकर. संदीप. हांव रे संदीप. हांव तुका सांगिल्लें न्हय एकलो म्हाका 50 लाख दिवंक आसलो म्हणून. काल हांवें ताका दुड्ड निमगेल ताका म्हाका खंडपडी सावल रे. मुगेल सांगल्यार वडणी मुगेल आवयक बायलेक दुवेक काल पर्यंत निमगेल रे तो. मधुकर हे विशय कोणाक सांगिनाका. तू एकलोच विटनेस. पुलिस विचारला रे मागीर कांय गोतनाका म्हूण सांग. मधुकरा तुवें म्हाका प्रॉमिस केलें न्हय खंयचे विशय रिक्वेस्ट करिनाका डिमांड कर म्हूण. हे विशय कोणाक सांगिनाका. हांगाच सोन सोड. प्लीज रिक्वेस्ट करते तसा. प्लीज मधुकर प्लीज प्लीज.
जीवनांतो मद मत्सर मोह लोभ हाका पूरा आम्ही अरिषड वर्ग म्हणता ते ताका आम्ही अंत्य सांगू का हे अरिषड वर्ग हाका आम्ही अंत्य घालनी असल्यारी आमगे जीवनांतो सक्कड नमुने समस्या उद्भव जाता त्यानिमित्त हेचे आमगे जीवनाचे पंचाचे अंत्य जावका नमस्कार पै माम. मधुकर इथं इथलं दूर कशा असतो तुझा हॉटेल बिझनेस पुरा बिझनेस आणि लायकाच पै माम. आता मी गेले मी तू कसं सहाय्य जाऊ का सांग दुड्ड जाऊ का वय तू गेले रिसॉर्टाक निवेशन जाऊ का वय नाही वय खंयचे मिनिस्टरले इन्फ्लुएन्स जाऊ का वय त्या कसं नाका पै माम. हांव एक संदिग्ध परिस्थितीचो सिरकाला ताका म्हाका तुमगेले एडवायस जावका आशिल्लें. मधुकर तू म्हाका प्रॉमिस केलें नवे खंयचे विशय रिक्वेस्ट करी नाका डिमांड कर म्हण हे विशय कोणाक सांगी नाका. ह्या परिस्थितींत म्हाका कसन करता म्हणून कळतना मर्डर केला कोण म्हूण गोत्त आशिल्ली निमित्त पोलिसां सांगता की एका नुता बसका म्हणून कळतना. पळय संदीप मुगेल दोस्तूर आहे रियल एस्टेट बिझनेसांत हांव ताका मस्त सहाय केला आनी संदीप तुमगेल कुटुंबाचे एक आत्मीय दोस्त तुगेलो अण्णाक भारी आशिल्लो तुगेलो अण्णाक हॉटेल बिझनेसांत तूं मस्त सहाय केला पूण हांव आयकलां तुका हांव ह्या विशयांत हेल्प करची मस्त कश्ट रे जाल्यार हांव तुका एक काणी सांगता रे ते तुका एक निर्धार घेवच्याक सहाय जावचें पुरो. आचार माम नमस्कारो. नमस्कार. आचार माम हंग दोन विग्रह आसा हे खंयचे खातीर करता आसा ते एक्का देवळांतू एक्का नमुनेचे दोन विग्रह स्थापन करतावे. ना रे ते विग्रह करतना ಸ್ವಲ್ಪ दोष आयले तेजे जावन अनेक विग्रह करतास. दोष वे म्हाका कसले दोष दिसता ना. तू लागीं येवन पळय रे तुका ताजे दोष कसो म्हण दिसता. म्हाका कसं नाही दिसता ना. नांका लागीं एक सान नांचण तितलो वाटो जाला. हां वाटो दिसले दिसले इतले सान असते कोणा दिसता ते होई हे विग्रह खंय गर्भकुडींत स्थापन करतावे. ना रे हे व्हड गोपूर आसता न्हय एक 100 फीट आसता तुका गोत आसा तांतू हे एक 50 फिटार आमी स्थापन करता आसत. हे पिशया म्हाका हांगा दिसपणा 50 फीट वयर गेला रे कोणाक दिसता रे. कोणा दिसो सोडो म्हाका गोत आसनाय रे ते कसो दोश आसा म्हणून हांव मुगेल्या मनसाक्षीक उत्तर दिवन काम करचें रे ते जावन हे नवीन विग्रह हांव करतस रे. काणी तुका अर्थ जाल्ले म्हूण लागता. आमगेले भितर देव आस रे आमी ते देवा बेचूं का. कळ्ळें पै माम. मुखारचे निर्धार कसन करता म्हणल्याक म्हाका आतां उत्तर मेळ्ळां आनी आजी हांवें निश्चिंत जावन न्हिद वेता. फायच्या कामांत खंयचेय विघ्न ना शांत जावन दीस चलवेत. पळय तूं फाय बीळ तुका एक एडवायस हांव जिवनांत मस्त कश्ट भोगला रे तुका हॉटेल उद्यम हात धरलेलो म्हूण केची म्हाका रियल एस्टेट बिझनेस हात धरला. त्या वाटेन तूं म्हाका मस्त जन मित्र जाल्ली ती मस्त जन शत्रू जाल्ली ती थोडे जन म्हाका प्राणहत्या करूंकय प्रयत्न केले. खंयच्याय कारणाक देव म्हाका राखलो. आतां तुगेलें आरोग्य बी कुंठीत जालां रे. हे सक्कड अनुभवा निमित्ती तुका एक लास्ट एडवायस दिता. आमी केन्नाय आयची दिवसूची आमगेले दिवरांचे अंतीम दिवसू म्हणलें कुका रे. रात्री न्हिदल मागीर सकाळी उठ्ठेता ती पूण कोणाकय खातीर ना पंचवार्षिक योजन घालतात रे.
ताजे बदलाक आईचे दिसू आमगेल जीवनाचे अंतिम दिवस म्हूण लेखल्यारी आमी पुरा समस्या दाखोवन भायर येवन आज आमी संतोषारी खुशेरी आशेत. मस्त धन्यवाद पैमा. दयानंद पै मामान सांगेल म्हणके आम्ही कोणीही शाश्वत नाही. आम्ही अमरजीवी जावन आसतना मस्त काल वांचून आसतना म्हणजे भावनेक आमी अंती घालका केन्ना आमी तशें भावनेक अंती घालतात की आमी नित्यानंद व्यक्तित्व वाडोवंक येतात तेची तुमगेले संचे अंत्य जावका. समस्त लोका जनांक कसलेपणी संदेश दिवका म्हणून तुम्ही निमगिलाल आस. मेगेले जीवन पैण पुरा तुमकां दाखयला आस. मेगेल ಒಟ್ಟು तुम्ही मेगे जीवन पैणवी पळयलाल आस. त्याने मी त्या कसल सांगकागे सक्कड सांगून जाला अंत्य जावन इतले सांगचे हांव मेगे जीवन पैणान तूं कसकसल अंत्य तुमकां सांगला गे ते तुमगेल जीवनांत तो ते अंत्याक तुम्ही अंत्य सांगला रे तेची तुमगेल जीवनाचे आरंभ जाता. तेची तुमगेल जीवनाचे अंत्यारंभ जाता. अंत्यारंभ जाता. अंत्यारंभ जाता. अंत्यारंभ जाता. नाण्याक दोन्ही तोंड म्हळ्यार 2 फेसस असता. येद्दोळ तुम्ही मधुकर शणेले एक तोंड मात्र पळयले दोन्ही तोंडय तुमकां दाखोवच्या बाकी आसा. नमस्कार. मेगील काणी पूर आयकुचेक तुम्ही मस्त कातूर जावन आसन न्हय. हांव जातानाची कोट्याधिपती. मेगी ल्हानू मस्त दुड्ड संपादन केल्लो जाल्यार मस्त जिपण एक पयस कोणाकय दिनाशिल्लो. दुड्ड वरोच खातीर मेगेल अण्णान म्हाका सरकारी शाळेक गव्हर्मेंट स्कूला मेळयलो. एक दिवस थंय मेगेले एक दुर्बळ दोस्त आशिल्लो ताका हांव स्विमींगा आपोवन व्हरून क्लासा चक्कर मारून दूर आशिल्ले एक न्हंये वचून स्विम करतना तो मेल्लो. हांव मर्डरर म्हणून म्हाका पोलिसान पोलीस स्टेशना वचून म्हाका सेल्ला मागशी घाल्ले. तेन्ना मागीर ल्हान थोडे ते पोलीस लोकांक पुरा लंच पुरा दिवन म्हाका थंयसून भायर हाडलो. मागीर अण्णान सांगिले एक तत्व कसं म्हळ्यार जीवनांत आमी सत्य प्रामाणीक ते पुरा आमी दूर दवरनो केवल आमी लंच पट्टी सांगचे अन्याय करचे हे केल्यार मात्र उद्धार जाता. त्या निमित्त आमी सत्याक ताका पुरा अंत्य करका म्हणून सांगिल्लो. ते तत्वाचे पालन करून कोट्याधिपती जाल्लो.